नमस्कार ऑल. आज आपण टॉपिक पाहणार आहे गोल सेटिंग. तर गोल गोल कसा पाहिजे तर स्मार्ट पाहिजे. स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिलिव्हंट आणि टाइम बाउंड. स्पेसिफिक म्हणजे मला सपोज एखाद्या एरियामध्ये तो एरिया फिक्स पाहिजे आणि त्या एरियाच्या कोणत्या सोसायटीमध्ये कोणत्या मजल्यावरती कोणता फ्लॅट पाहिजे. म्हणजे माझ्याकडं त्या गोलविषयी क्लॅरिटी पाहिजे. म्हणजे तो गोल स्पेसिफिक पाहिजे. मेजरेबल म्हणजे काउंटेबल, काउंट करता येणारा पाहिजे. अचिवेबल म्हणजे रिअलिस्टिक, तो माझ्या व्हॅल्यूला किंवा अ, म्हणजे मला तो अचीव करता आला पाहिजे. रिलिव्हंट रिलिव्हंट म्हणजे माझ्या व्हॅल्यूला तो रिलिव्हंट पाहिजे. म्हणजे माझ्या इन्कमनुसार तो आता मला रिलिव्हंट पाहिजे. आणि टाईम बाउंड, कोणत्या कालावधीपर्यंत किंवा कधीपर्यंत तुम्ही तो फ्लॅट घेणार आहे हे तुमच्या समोर क्लिअर पाहिजे. म्हणजे किती तारखेला तुम्ही किंवा त्याची डेडलाईन तुम्हाला माहीत पाहिजे. सम रूल, तर तुम्ही गोल दिवसातून किमान 2 वेळा तरी एका पेजवरती तुम्ही लिहिले पाहिजेत. म्हणजे त्या गोलला तुम्ही एनर्जी दिली पाहिजे किंवा तुमच्या ते ब्रेनमध्ये किंवा मेमरीमध्ये ते कायम लक्षात पाहिजे, स्टोअर पाहिजे. आणि गोल लिहिल्याने ते युनिव्हर्सल पण बेनिफिट मिळतो. मेक इट पॉसिबल म्हणजे त- तुमचा त्याच्यावरती कॉन्फिडन्स पाहिजे किंवा तुम्ही तो म्हणजे अचीव करेल ह्याचा तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे. ब्रेक इट डाऊन, तर तुमचा मोठा गोल असेल तर तो ब्रेक इट डाऊन म्हणजे स्मॉल 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 आपण काय म्हणू त्याला की स्मॉल स्मॉल तुकड्यामध्ये त्याला डिवाइड करता आला पाहिजे. की ब्रेक द इट द इलिफंट पीस बाय पीस. म्हणजे मोठा गोल तुम्हाला छोट्या छोट्या भागांमध्ये डिवाइड करता आला पाहिजे. क्रिएट अन ॲक्शनेबल प्लॅन, म्हणजे तो गोल अचीव करण्यासाठी तुमच्याकडे एक स्पेसिफिक ॲक्शनेबल प्लॅन पाहिजे. म्हणजे तुम्ही तो गोल कसा अचीव करणार आहे किंवा काय स्ट्रॅटेजी आहे तुमच्याकडे तो गोल अचीव करण्यासाठी किंवा काय तुम्ही ॲक्शन घेणार आहात ते तुम्हाला माहीत पाहिजे. ट्रॅक प्रोग्रेस, तुम्ही तुमच्या गोलला अलाईन आहेत का किंवा तुम्ही तुमच्या गोलच्या दिशेने तुमची प्रोग्रेस आहे का किंवा तुमच्या गोलच्या दिशेने तुम्ही पाऊल टाकत आहे का. तुम्हाला त्याची प्रोग्रेस ट्रॅक करता आली पाहिजे. स्टे अकाउंटेबल, तुम्ही तुमचं जे गोल आहे ना जवळच्या व्यक्तीला किंवा जवळच्या मित्राला ते गोल तुम्ही सांगितलं पाहिजे आणि तुमचं प्रोग्रेस कितीपर्यंत आली किंवा काय अडथळे येतात हे तुम्ही त्याच्यावर शेअर करून त्याला अकाउंटेबल असलं पाहिजे. की पब्लिकली तुम्ही ज्यावेळेस गोल अनाऊन्स करता तर त्याचे जास्त बेनिफिट होतात की ते अचीव होण्याचे जास्त चान्सेस वाढतात. कारण आपण तशी ॲक्शन घेतो, कारण आपण पब्लिकला ते सिद्ध करून दाखवायचं असतं किंवा आपण आपल्या मनाला ते पक्क करून ठेवलेलं असतं की मला या कालावधीपर्यंत हा गोल अचीव करायचा आहे. सेलिब्रेट माइलस्टोन्स, आता गोल अचीव करताना जे काय आपल्याला स्मॉल स्मॉल विन असतात त्या तुम्ही सेलिब्रेट केले पाहिजेत. की गोल ज्यावेळेस गोल डिफाईन केलेला असतो त्यावेळेस त्याच्या टप्प्या आहेत, त्याचे काय टप्पे पडतात. ते टप्पे तुम्हाला अचीव केल्यानंतर ते सेलिब्रेट करता आले पाहिजे तुमचे माइलस्टोन्स. बी फ्लेक्सिबल, तुम्ही गोल डिफाईन केल्यानंतर तुम्ही तुमचा गोल चेंज नका करू. गोल अचीव करायला जे जे काही म्हणजे ज्या काही स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजी चेंज करा, पण गोल चेंज करू नका. फोकस ऑन द प्रोसेस, म्हणजे तुमची जी डेस्टिनेशन आहे त्याच्यावरती फोकस करू नका किंवा तुम्ही ज्या डेस्टिनेशनपर्यंत जाण्यासाठी जे मधली प्रोसेस आहे त्या प्रोसेसवरती फोकस करा. म्हणजे तुम्हाला काय मिळतंय त्याच्याकडे बघू नका. म्हणजे तुम्ही काय बनताय त्यावर लक्ष द्या. फोकस ऑन द प्रोसेस. बिलीव्ह इन युअर सेल्फ, तुम्ही जर गोल डिसाईड केला असेल ना तर तुमचा पहिल्यांदा सर्वात आधी तुमचा तुमच्यावर कॉन्फिडन्स पाहिजे. की हा गोल मी अचीव करू शकेल का नाही.
तर तुम्ही तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवा. आता काही ॲडव्हान्स टेक्निक आपण पाहूया गोल अचीव करण्यासाठी, किंवा काही टेक्निक आहेत गोल परफेक्टली अचीव करण्यासाठी. व्हिज्युअलायझेशन, तुम्ही गोल अचीव केला आहे असं इमॅजिनेशन करा, किंवा त्याची कल्पना करा की मी हे गोल अचीव केलेलं आहे. साध्या वर्तमान काळात ते तुम्ही इमॅजिनेशन करा. माइंड मॅपिंग, तुमच्याकडं तुमच्या गोलविषयी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पाहिजे, आणि ते तुम्ही डेली ते पाहिलं पाहिजे, किंवा एक पाठीमाग बॅकग्राऊंड म्युझिक लावून किंवा तुम्ही ते गोल अचीव केला आहे अशी एक व्हिज्युअलायझेशन, एखादा व्हिडिओ पीपीटी असं पाहिजे तुमच्याकडं. तुम्ही तो गोल अचीव केला आहे असं तुम्ही इमॅजिनेशन, किंवा असं पीपीटी पाहिजे तुमच्याकडं, किंवा व्हिडिओ. आता ॲफर्मेशन म्हणजे अ, तुम्हाला त्या गोलला अचीव करण्यासाठी तुमच्याकडं काही पॉझिटिव्ह वर्ड्स पाहिजेत. आणि ॲफर्मेशनचा खूप छान प्रकारे फायदा होतो. ते तुमच्याकडं पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स पाहिजेत. गोल अचीव करण्यासाठी, किंवा त्या गोलला एनर्जी देण्यासाठी तुमच्याकडे एक पॉझिटिव्ह माइंडसेट पाहिजे. माइंडसेट बिल्ड करण्यासाठी ॲफर्मेशनचा खूप छान प्रकारे फायदा होतो. आता ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस केल्यानंतर आपलं आपलं फोकस नेहमी चांगल्या गोष्टींकडे राहतो. तुम्ही चांगल्या गोष्टींकडे फोकस द्या, आणि ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा दिवसातून. जे जे पण तुमच्या डे टू डेली लाईफमध्ये ज्या पण काही चांगल्या गोष्टी घडतात ना, त्यासाठी देवाचे आभार माना. म्हणजे ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा. इवन मी आता इथं व्हिडिओ बनवतोय, तर त्यासाठी मी माझ्या लॅपटॉपचं, माईकचं, किंवा कॅमेऱ्याचं, किंवा पाठीमागे लावलेल्या ग्रीन स्क्रीनचं, किंवा बाजूला लावलेल्या रिंग लाईटचं ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतो. कारण ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केल्याने युनिव्हर्स आपल्याला खूप सारे बेनिफिट देतो. माइंडफुलनेस, तर माइंडफुलनेस म्हणजे तुम्ही नेहमी प्रेझेंट टेन्समध्ये राहा, आणि तुमच्या गोलला रिइन्फोर्स करा, म्हणजे एक प्रकारे पॉवर देत राहा, किंवा तुमच्या गोलवरती तुम्ही फोकस कायम असू द्या, तो हटू देऊ नका. आता ओव्हरकमिंग ऑब्स्टॅकल्स म्हणजे काय काय अडचणी येणार आहेत तुम्हाला. तर महत्त्वाच्या काय अडचणी येणार आहेत तुमच्या गोल अचीव करण्यासाठी, तर ते आयडेंटिफाय करा आणि त्याला ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करा, किंवा त्याच्यावरती एक सोल्युशन काढा. तर डेव्हलप कंटिन्जन्सी प्लॅन, तर तुमचा गोल अचीव करण्यासाठी अचानकपणे काही अडथळे येऊ शकतात, किंवा अचानकपणे काही सेटबॅक येऊ शकतात. तर त्यासाठी तुमच्याकडे एखादा कंटिन्जन्सी प्लॅन पाहिजे. स्टे मोटिवेटेड, आता तुम्ही तुमचं गोल अचीव म्हणजे तुम्ही तुमचं गोल डिफाईन केलं, किंवा तुम्हाला ते अचीव करायचं आहे, पण स्टे मोटिवेटेड. तर हे कोणतेही गोल अचीव करण्यासाठी तुम्ही हाऊ हाऊ महत्त्वाचा नाही आहे, तर तिथं व्हाय महत्त्वाचा आहे, की तुम्हाला ते गोल काय अचीव करायचं आहे. तर ते तुम्हाला सर्वप्रथम माहिती पाहिजे. म्हणजे व्हायने तुम्हाला एक एक प्रकारे मोटिवेशन मिळतं. मोटिवेशन तुम्हाला एक ऊर्जा देतं. तुम्ही तुमच्या गोलच्या दिशेने पटपट पाऊल टाकता. त्यासाठी तुम्ही तुमचा व्हाय क्लिअर पाहिजे. सिक्स सपोर्ट, आता तुम्ही तुमचा गोल अचीव्ह करताना तुम्हाला कोणाकोणाची मदत लागू शकते. म्हणजे आता सपोज मी एखादा ऑनलाईन कोर्स बनवत आहे, तर मला एखाद्या चांगल्या मेंटरची गरज पाहिजे. लो तिकीट टू हाय तिकीट जाण्यासाठी मला एखाद्या चांगल्या मेंटरची गरज पाहिजे. माझ्या हॅबिट मला माहिती पाहिजेत, किंवा माझ्या माइंडसेटसाठी मला एक सेपरेट ट्रेनर पाहिजे, किंवा जे काही तुम्हाला सपोर्ट पाहिजे तुमचे गोल अचीव करण्यासाठी. किंवा माझं एक्झाम्पल सांगितली की मला एखादा ऑनलाईन कोर्स बिल्ड करण्यासाठी मला कोणाची मदत घ्यावी लागेल, किंवा कोणते सॉफ्टवेअर लागतील, किंवा कोणते टूल्स लागतील, किंवा कोणते मेंटर्स लागतील, हे मला माहीत पाहिजे. सिक्स सपोर्ट वेन नेसेसरी. लर्न फ्रॉम फेल्युअर्स, फेल्युअर्स आपल्याला शिकण्यासाठी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी, संधी देतात. तर त्या फेल्युअर्सपासून आपण काय धडा घेतो, किंवा काय शिकतो, हे महत्त्वाचं आहे. एक एक केलेली चूक आपण पुन्हा करायची नाही, फक्त त्या फेल्युअर्समधून आपण कोणता पॉझिटिव्ह धडा घेतोय ह्याच्यावरती आपला फोकस पाहिजे. तर सेटिंग गोल्स इन द फर्स्ट स्टेप इन टर्निंग द इनविजिबल इन टू द विजिबल. टॉनी रॉबिन्स यांनी खूप छान प्रकारे कोट लिहिलेला आहे. तर आता तुमचे गोल्स कसे पाहिजेत,
ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघू. म्हणजे एक्झाम्पल ऑफ गोल सेटिंग. आता हेल्थ रिलेटेड तुमचे गोल काय पाहिजेत? तर हेल्थ 4 प्रकारचे असते: फिजिकल, मेंटल, इमोशनल, स्पिरिच्युअल. फिजिकल म्हणजे तुमची फिजिकली एक्सरसाइज झाला, पळणे, जिमला जाणे किंवा ह्याच्यात फिजिकल फिटनेस आला. मेंटल, इमोशनल म्हणजे तुम्ही सेल्फ केअर असलं पाहिजे. स्पिरिच्युअल म्हणजे तुम्ही देवाची प्रार्थना केली पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, थोडंसं मंदिरात वगैरे जाऊन तुम्ही मेडिटेशन केलं पाहिजे. इमोशनल म्हणजे तुम्ही तुमची सेल्फ केअर केली पाहिजे. आता फॅमिली रिलेटेड तुमचे काय गोल असतील? आपण गोल डिफाईन करताना ओव्हरऑल सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. हेल्थ, फॅमिली. आता फॅमिलीसाठी माझा काय गोल असू शकतो? किंवा मला फॅमिलीबरोबर क्वालिटी टाईम देता आलं पाहिजे. आम्ही वर्ल्ड वर्ल्ड टूर ट्रॅव्हल टुगेदर करता आली पाहिजे. आमच्या दोघांमध्ये डीप कॉन्व्हर्सेशन पाहिजे किंवा एकमेकाला हेल्प इच अदर टू टू अचीव गोल. दोघांनी एकमेकाला मदत केली पाहिजे. आता फायनान्सेस साठी आपण काय गोल पाहिजेत ते बघूया. की आता मला एस-आय-पी चालू करायची, तर एस-आय-पी कशासाठी असते? तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आपण म्युच्युअल फंडमध्ये एस-आय-पी करतो. तर एस-आय-पी बेसिकली 3 गोष्टींसाठी केली जाते: मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि रिटायरमेंट प्लॅनसाठी. आणि चौथं वर्ल्ड टूरसाठी. म्हणजे एस-आय-पी किती पण वेळा करू शकतो आपण. म्हणजे जास्त वेळा पण करू शकतो. म्हणजे जास्त गोलसाठी पण करू शकतो. तर मी इथं 4 गोलचं एक्झाम्पल दिलं, की मुलांच्या शिक्षणासाठी, हायर एज्युकेशनसाठी, लग्नासाठी, रिटायरमेंट प्लॅनसाठी आणि वर्ल्ड टूरसाठी. किंवा आपण स्टॉकमध्ये पण आपला एक बेसिकली एक मोठा पोर्टफोलिओ बिल्ड करू शकतो. 50 करोड, 25 करोड, 100 करोड किंवा आपण बॉन्डमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आता क्रिएट मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम. आता आपण पाहिलं की आता जी ए-आय टेक्नॉलॉजी आली, त्याच्यातून किती ले ऑफ होतात, म्हणजे किती एम्प्लॉईंना कंपनीतून कामाला काढलं जातं. तर तुमच्याकडं नेहमी क्रिएट मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम पाहिजेत, की तुमच्याकडं तुमचा इन्कम सोर्स कोणत्या-कोणत्या, म्हणजे बिझनेसमधून येतोय, की कोणती रॉयल्टी येते, का कोणता डिव्हिडंड येतोय, का कोणता इंटरेस्ट येतोय, किंवा कोणते युनिट विकल्यानंतर किती प्रॉफिट होतोय, किंवा शॉर्ट टर्म गेन, लाँग टर्म गेन, किंवा आणखी कोणत्या बिझनेसमधून तुम्हाला ॲडिशनल इन्कम येत असेल किंवा रेंटेड इन्कम असेल. तर असे मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम तुम्हाला जनरेट करता आले पाहिजेत, क्रिएट करता आले पाहिजेत. तुम्हाला जरी ॲक्टिव्ह इन्कम, पॅसिव्ह इन्कम चालू करायचं असेल, तर सर्वप्रथम वर्क ऑन इन्क्रीज द ॲक्टिव्ह इन्कम. ॲक्टिव्ह इन्कमवरती तुम्हाला लक्ष देता आलं पाहिजे, की तुमचा ॲक्टिव्ह इन्कम पर मंथ कसा वाढू शकतो, त्याच्यावरती तुम्हाला फोकस करता आलं पाहिजे. किंवा ॲक्टिव्ह इन्कम वाढवण्यासाठी मी कोणत्या स्किल शिकू शकतो किंवा कोणत्या स्किलवरती मी अं, क कोणते स्किल अचीव्ह केल्यानंतर माझा ॲक्टिव्ह इन्कम ग्रो होईल. तर ह्याच्यावरती मी फोकस करू शकतो. तर मी डिस्क्लेमर दिलं आहे, की आय एम नॉट सेबी रजिस्टर्ड. डिस्क्लेमर: इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर एनी इन्व्हेस्टमेंट डिसिजन. कन्सल्ट विथ युअर फायनान्शियल ॲडवायझर. आता बी अ लाईफ लाँग लर्नर. बी अ लाईफ लाँग लर्नरचा फायदा काय होतो, की आपण सतत नवीन स्किल शिकत असल्यामुळे आपला इन्कम पण चांगल्या प्रकारे ग्रो होतो. आता सपोज मी एक्झाम्पल दिलं, की मी एखादा चांगला ग्लोबली मेंटर किंवा एखादा चांगला इंडियामध्ये असणाराच एखादा ट्रेनर फाइंड आउट केला, की तो मला एक हाय तिकीट कोर्स माझा बिल्ड करून देण्यासाठी मदत करतोय किंवा मला तो हेल्प करतोय, ते माझ्या डिझायर्ड आउटकमवरती जाण्यासाठी. तर मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली. तर मी काय झालं, बी अ लाईफ लाँग लर्नर, किंवा मी सतत नवीन काहीतरी शिकत राहून माझ्या स्किल अपडेट करतोय. किंवा मी ए-आय टेक्नॉलॉजी शिकली, मी चॅट जीपीटी शिकली, किंवा आणखी काही नवीन स्किल मार्केटमध्ये हाय इन्कम स्किल शिकले, तर त्यांनी माझा इन्कम ग्रो होणार आहे. तर सतत लाईफ लाँग लर्नर असलं पाहिजे, की तुम्ही दिवसातून सतत 1-2 तास तरी नवीन शिकण्याकडे तुमचा कल पाहिजे. किंवा
जे काही शिकतो त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे किंवा ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे. याचा खूप सारा बेनिफिट होतो. कारण जगातील सर्वात चांगली इन्व्हेस्टमेंट असेल तर लर्निंग. आता ट्रॅव्हलसाठी माझ्याकडं काय प्लॅन आहेत किंवा माझे काय गोल आहेत, की मला इंडियामध्ये कुठं ट्रॅव्हल करायचं आहे किंवा एलिफंट सफारी असेल किंवा वर्ल्ड टूर असेल, त्यासाठी माझा गोल डिफाईन पाहिजे किंवा कधी जायचं आहे किंवा माझ्या बड्डे दिवशी जायचं आहे की आणखी ॲनिव्हर्सरीच्या दिवशी जायचं आहे. यासाठी माझ्याकडे एक ट्रॅव्हल प्लॅन पण पाहिजे. त्यासाठी पण आपण एखादा गोल डिफाईन करू शकतो. सेल्फ डेव्हलपमेंट. तर सेल्फ डेव्हलपमेंट याच्याविषयी आपण बघूया, की रीड बुक्स. बुक्स बुक्समधून खूप साऱ्या व्हॅल्यू मिळतात. आपण जे बुक वाचतो ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट केलं तर त्याचे खूप सारे बेनिफिट मिळतात. आणि लिसन टू पॉडकास्ट. आपण आपल्या नीच रिलेटेड, म्हणजे आपल्या स्किल रिलेटेड किंवा स्पेशलायझेशननुसार आपण आपले पॉडकास्ट ऐकले पाहिजेत. आणि कीप डुईंग अ शॉर्ट ॲनालिसिस ऑन रेग्युलर बेसिस. आता शॉर्ट ॲनालिसिस म्हणजे काय, की तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत, विकनेस काय आहेत, ऑपॉर्च्युनिटी काय आहेत किंवा त्या थ्रेट्स काय आहेत, याच्यावरती तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. आणि जे विकनेस आहेत किंवा थ्रेट्स आहेत त्या तुम्हाला इम्प्रूव्ह करता आल्या पाहिजेत. चॅरिटी. आता चॅरिटी म्हणजे काय, तर आपण सोसायटीला नेहमी गिविंग बॅक, म्हणजे आपण नेहमी आपल्या सोसायटीला काहीतरी देणं लागतो. तर असं म्हटलं जातं की तुमच्या प्रॉफिटच्या 10% तुम्ही चॅरिटी देऊ शकता. तर चॅरिटी कोणाला देऊ शकता, तर तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन फ्रीमध्ये सेशन घेऊ शकता किंवा डोनेट ओल्ड एज किंवा वृद्धाश्रमात जाऊन तुम्ही त्यांना मदत करू शकता किंवा त्यांना काही हेल्प करू शकता. ऑर्फन काय ऑर्फनेज, अनाथ आश्रमात जाऊन तुम्ही मदत करू शकता. आता सपोज कोणाचा गोल असतो की मी माझ्या बड्डे दिवशी त्या अनाथ आश्रमात जाऊन तेथील जे काही 1000 किंवा 500 मुलांचं जेवण त्याचा मी पूर्णपणे खर्च देणार, असाही गोल असू शकतो. किंवा ॲनिमल केअर शेल्टर्स. ॲनिमल केअर शेल्टर्स पण हे पण काळाची गरज आहे, की ह्यांना पण मदत दिली पाहिजे, चॅरिटी दिली पाहिजे. थँक यू ऑल. गोल सेटिंगवरचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि अजूनही माझं फेसबुक पेज फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा. थँक्यू. धन्यवाद. भेटूया उद्याच्या टॉपिकमध्ये. थँक्यू ऑल.